नमस्कार, मी मल्लिकार्जुन कांताबाई दशरथ सोनवणे. आज आपण वृक्ष मोहीम जे राज्य शासनाच्या वतीने 15 लक्ष वृक्ष आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये लावण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे आणि त्या मोहिमेच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी जिल्हा प्रशासन गेल्या 3 महिन्यापासून प्रयत्न करत आहे. यामध्ये ते वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे घेणे, रोपे आणणे, रोपे नसेल तर ते तयार करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना अवगत करणे. अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये 243 ग्रामपंचायत आणि 10 नगरपालिकेमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत याचा जो शुभारंभ असतो, हा शुभारंभ धाराशिवपासून एक 5-7 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंगोली शिवारातील हा जो फॉरेस्ट भाग आहे, ह्या फॉरेस्टच्या ठिकाणी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा 19 जुलै रोजी साधारण सकाळी 10 ते 11च्या दरम्यान होणार आहे. परंतु त्यापूर्वी हा उद्घाटन सोहळा करण्यासाठी जो प्रशासनानं जय्यत तयारी केलेली आहे, हे आपण पाहू शकता. हा जो टेंट आहे हा लातूर येथून टेंट मागवलेला आहे आणि या ठिकाणी जे काय प्रमुख पाहुणे वगैरे आहेत त्यासाठी त्या खुर्च्या वगैरे मागवलेल्या आहेत. हे अशा पद्धतीने केलं आहे आणि हरित धाराशिव अभियान याला जे नाव दिलेलं आहे गोंडस, ते त्याचे बलून्स हवेमध्ये कसे फिरत आहेत, हा झगमगाट आपण पाहू शकता. वास्तविक पाहता ह्या हरित धाराशिव अभियानची झगमगत इथं न करता हा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाऊन जर त्यांना त्या ग्रामस्थांना जर सांगितलं असतं की हे वृक्ष लागवड करणे आपल्या हिताचे कसे आहे, या पद्धतीनं हे कुठलेही काम न करता प्रशासकीय झगमगाट कसा असतो, हा झगमगाट हे आपण पाहू शकता. हा जो टेंट आणलेला आहे, ह्या टेंटमध्ये हे केलं आहे. वास्तविक मागच्या 20 दिवसापासून आपल्याकडं पावसाचा एक थेंबही येत नाही आणि ह्या ओसाड माळरानावर हा टेंट केवळ इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग म्हणून त्यासाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत. त्याऐवजी त्या मजुराला किंवा त्या वृक्ष जगवण्यासाठी एखादा बोर घेतला असता तर त्यामधून ते हे झालं असतं. विशेष म्हणजे वृक्ष लागवड आहे आणि वन विभाग आहे, या ठिकाणी त्यांना गारवा म्हणून जो एअर कूलर जे मशीन्स आहेत त्या देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अशा एवढ्या मोठ्या ओसाड निसर्गरम्य वातावरणात ह्या गारव्याची काय आवश्यकता, यासाठी जो खर्च होणार आहे तो खर्च सर्वसाधारण जनतेच्या खिशातूनच होणार आहे. हे आणि या ठिकाणी लाईट नसताना केबल अंथरून फार 1 किलोमीटरच्या अंतरावरून इथं लाईट उपलब्ध करून दिलेली आहे. हे वन पाहू शकता. वन विभाग धाराशिव, वन परिक्षेत्र तुळजापूर, मुक्काम धाराशिव, नियत क्षेत्र शिंगोली, गट क्रमांक 121 यामध्ये हा प्रोग्राम मोठ्या थाटात केला जाणार आहे. या शुभारंभाचे पार्श्वभूमी लोकांना माहिती होईल, हा संस्कार निरीक्षण करणार आहे. त्यासाठी जे हा इथं कोनशिला बसवण्यात येणार आहे. मग त्या ठिकाणी पालकमंत्री असतील किंवा त्या संबंधित कोणते ज्या त्या विभागाचे अधिकारी मंत्री असतील त्यांच्या नावाची इथं कोनशिला बसणार आहे. हा कोनशिलेसाठी बांधलेला आपण चौडा बघू शकता. या चौड्यामध्ये अद्यापर्यंत त्यांनी कोनशिला उभा केलेला नाही आणि हे ज्या ठिकाणी हे परिक्षेत्र किती आहे ह्याची सर्व हे केलेलं आहे. 500 चौरस मीटर यामध्ये घनवन वर्ष 2025चा पावसाळा म्हणजे पावसाळ्याच्या हाताशी शुभारंभ केला आहे आणि या ठिकाणी जे वृक्ष लागवड होणार आहे हे घन पद्धतीने म्हणजे एका मीटरमध्ये 3 झाडं लागवड केली जातात. हे 1, 2 आणि 3 यामध्ये या 15,000 वृक्ष लागवड यांचं उद्दिष्ट आहे. वास्तविक पाहता हे घन वृक्ष लागवड करण्यासाठी हा खड्डा जो आहे, हा खड्डा जर बघितला आपण, हा पूर्णपणे खडकावर आहे आणि हे बघा हे खडे कसे खड्याचे, हा खड्डा खोद देखील केलेला नाही. हे वृक्ष जगतील किंवा नाही यामध्ये खरोखरच शंका आहे. तर हे जगवायचे वृक्ष असतील तर या ठिकाणी ठिबक याची कुठलीही व्यवस्था केली नाही किंवा पाणी पुरवठ्यासाठी काही जवळचा स्रोत वापरण्याची शासनाने किंवा प्रशासनाने दखल घेतलेली नाही. विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यात जे 15 लाख वृक्षाची लागवड केली जाणार आहे, यामध्ये साधारणतः करंजी, कांचन, इंग्रजी चिंच, शिशू, नीम, सीताफळ, वावळा, आवळा, पेरू, अर्जुन, खैर, बेल, जांभूळ, बोकर, हादगा, भेडा, बिबा, पिंपळ, अशोक,
शेवगा, लिंबारा, साग, वड, काटे साखर, तुती आदी प्रकारची झाडे लावणार या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठी हे वृक्ष उतरवून घेण्याचे काम सुरू आहे. हे अधिकारी जरी इथं संबंधित जबाबदार अधिकारी या ठिकाणी की नाहीत, या कर्मचाऱ्यांना इथल्या कामगारांना विचारलं तर हे सांगतात की शासनाची नर्सरी हातलादेवी परिसरात आहे आणि तिथून हे 15 लाख वृक्ष उपलब्ध केले असे सांगतात. वास्तविक पाहता 15 लाख वृक्षाची त्या ठिकाणी जोपासना होत नाही, कारण त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वनाची जागा असते नर्सरी ते नाही. आणि याचं जे जिल्ह्याचं नियोजन आहे ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि रोजगार हमी योजनेचे निवासी जिल्हाधिकारी धरमकर हे आहेत. आणि जिल्हाधिकारी पुजारी यांनी सर्व या वन मोहिमेची जबाबदारी धरमकर यांच्यावर दिली आहे. परंतु धरमकर हे कुठल्याही कार्यक्रमाची किंवा या ठिकाणी काय नियोजन केलं आहे याची माहिती माझ्याकडे नाही. मी आता सध्या व्यस्त आहे, हे गेल्या 5 दिवसापासून सांगत आहेत. नेमकं हे त्यांचा व्यस्त शेड्यूल काय आहे, कशा पद्धतीनं काय काम करायचं हे ते माहिती न देता नेमकं गुपित काय, हे वनघन आहे की धन आहे हा प्रश्नही सर्वसामान्यांना पडलेला आहे.